आता तुमचा व्हिडिओ जर त्यांनी पूर्ण बघितला, व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, त्याच्याने काय होतं तुम्हाला पूर्ण नॉलेज येऊन जातं. लोकांनी ह्याचा कॉपी मारण्याचा प्रयत्न केला पण तो लुक काय त्यांना देता आला नाही. तुमच्या धंद्यासाठी माझा पूर्ण सपोर्ट राहील. ते रेंज सांगितली ना त्याच्यापेक्षा कमीच तुम्हाला होलसेलमध्ये भेटणार आहे. आपल्याकडे जे कस्टमर येतो ना तो कन्फ्यूज होऊन जातो याचा कुठला. एकदम आकर्षक आणि चांगल्या क्वालिटीमध्ये तुम्हाला इकडे मकर पाहायला मिळत आहे. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. म्हणजे आता आपण आलोत ना ते उल्हासनगर ईस्टला. तर म्हणजे आता गणपती बाप्पा पण काही दिवसांवरती येणार आहेत आणि त्यांच्या डेकोरेशनसाठी लागतं ते मकर. तर म्हणजे आता लक्ष्मी डेकोरेशनमध्ये आपण इकडे आलेलो आहे आणि आपण इकडे पाहणार आहोत ना ते त्यांच्याकडे ना बऱ्याचशा व्हरायटीमध्ये ना आपल्याला इकडे मकर पाहायला मिळतात. मकरची वगैरे इकडे प्राईस काय असेल, होलसेलमध्ये त्याचा काय भाव असेल, या सर्व गोष्टींना आज आपल्या व्हिडिओतून आज आपण कव्हर करणार आहोत. तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर म्हणजे यायचं कसं, हे आहे उल्हासनगर स्टेशन. तुम्ही इकडे ईस्टला आलात ना, तुम्हाला ईस्टला तिकीट काउंटर दिसेल. तिथूनच तुम्ही सरळ इकडे बाहेर आलात ना, मोजून एकदम ना 1 मिनिटाच्या अंतरावरती तुम्हाला इकडे हे शॉप पाहायला मिळणार आहे. स्कायवॉकच्या खालीच आहे ना, समोर तुम्हाला हे बौद्ध विहार दिसेल. त्याच्या अगदी समोरच ना तुम्हाला हे शॉप पाहायला मिळणार आहे. तर मी आता लक्ष्मी डेकोरेशनच्या इथे आलेलो आहे आणि समोर बघता ना ते स्टेशन आहे आणि इकडे बुद्ध विहार आहे आणि त्याच्या अगदीच पुढे थोडं आलात ना तर तुम्हाला हे लक्ष्मी डेकोरेशन इकडे पाहायला मिळणार आहे. बघू शकता. आता आपण लक्ष्मी डेकोरेशनमध्ये आता इकडे आतमध्ये आलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता यांच्याकडे ना आता गणपती बाप्पासाठी लागणारे जे मकर आहेत ना त्यांच्याकडे साईजनुसार आपल्याला इकडे पाहायला मिळणार आहेत. आकर्षक असे मकर इकडे पाहायला मिळणार आहेत. तर आपण इकडे ना दादाला आपण विचारूया. नमस्कार दादा. तर मी असं ऐकलं की तुमच्याकडे चांगल्या क्वालिटीच्या आणि चांगले मकर तुमच्याकडे मिळतात. तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा ना मला. सांगतो. आपल्याकडं दरवर्षीप्रमाणे आता आपण 1995 पासून आपला बिझनेस आहे. आपला दरवर्षीप्रमाणे या जागेवरती आपला डिस्प्ले असतो आणि जवळजवळ 1995 पासून जो व्यवसाय करतो मी. ओके. माझं नाव निलेश दिलीप कांबळे आणि तुम्हाला आता मी सांगतो का आपल्याकडं यावर्षीच्या नवीन नवीन व्हरायटी कुठल्या आल्यात आणि कितीपासून ते कितीपर्यंत आपली रेंज आपल्याकडे अवेलेबल आहे. ओके. तर बघू शकता तुम्ही इकडे आपल्याला इकडे पूर्ण ना मकर पाहायला मिळतात त्यांच्या शॉपमध्ये. हे बघा दादा आपल्याला दाखवणार आहेत की प्रायझिंग त्याचं काय वगैरे असणार आहे, होलसेलमध्ये त्याचा काय रेट असणार आहे, सर्व गोष्टींना दादांकडून आपण ऐकून घेऊया. बघा आपल्याकडं 300 रुपयापासून रेंज आहे. 300 रुपयापासून? 300 रुपयापासून रेंज आहे. आता बरेच कस्टमरला असा प्रश्न पडतो का 300 रुपयामध्ये काय. अहो 300 रुपयामध्ये काय म्हणजे काहीच नाही, नथिंग आहे. अहो तुम्ही बाजारात जर तुम्हाला जर कुठलं स्कूलमध्ये पोरांसाठी प्रोजेक्ट बनवायला सांगितलं, बरोबर, जर तुम्ही त्याचं मटेरियल जरी घेतलं ना, कार्डबोर्ड, फेमिकॉल, टासण्या, हे ते चमकी, ओके, तरी मिनिमम 400 ते 500 रुपये बिल होतं. बरोबर, म्हणजे ते लागतं सामान. बरोबर आहे. आम्ही 300 रुपयामध्ये तुम्हाला पूर्ण मकर देतोय. ते मकर तुम्हाला दाखवतो. ओके. तर बघू शकता मंडळी 300 रुपयाचं मकर आहे हे बघा. 300 रुपयाला मकर बघू शकता. हे बघा हे 300 रुपयाला आहे ना. हे 300 रुपयाला प्रॉपर सगळं त्याच्यामध्ये कार्डबोर्ड हे सगळं फिटिंग वगैरे आहे बघा. बरोबर. असं काढलं हे बघा, हे फोल्ड झालं. बरोबर, फोल्ड पण करू शकतो आपण. पिशवीमध्ये येणार म्हणजे 300 रुपये म्हणजे एकदम नथिंग. हे 300 रुपयाला आपल्याकडे मकर आहे. मग ह्याच्या पुढची रेंज मी तुम्हाला दाखवतो. ओके. हे 300 रुपयापासून आपल्याकडे स्टार्ट होतात. दादांकडे आपल्या 300 रुपयापासून आपल्याला इकडे मकर मिळणार आहे. स्टार्टिंग रेंज यांचा 300 रुपयाचं आहे. तर आता आपण व्हिडिओतून आता बघूया वेगवेगळ्या मकरांचे वेगवेगळे रेट्स आहेत इकडे आपल्याला इकडे पाहायला मिळतील. प्रत्येक मकरचा रेट वगैरे काय असेल त्या सर्व गोष्टी आपण व्हिडिओतून आज आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही महालक्ष्मी आसन गेल्या वर्षी आपल्याकडे याच्यामध्ये मोठी साईज होती पण कस्टमरची मागणी होती छोट्या साईजसाठी, तर ती सुद्धा आपण यावर्षी अवेलेबल केली. हे बघा बघू शकता तुम्ही महालक्ष्मी आसन ना. महालक्ष्मी आसन. ओके. महालक्ष्मी आसन बघू शकता. किती बाय कितीचा आहे साईज आहे याची बघा ना. आपल्याला प्रत्येक मकरवरती टॅग लावलेला आहे. ओके. त्याच्यावरती त्याचा मॉडेल नंबर, त्याचं नाव, किती फुटाची त्याचं साईज वगैरे, त्यानंतर लेंथ किती आहे, विथ किती आहे, ओके, टोटल हाईट किती आहे, टोटल हाईट किती, बरोबर, गणपती मॅक्झिमम किती बसेल, बरोबर, 15 इंचापर्यंत याच्यात गणपती बसेल. 15 इंचापर्यंत. ओके. तर मग मित्रांनो बघू शकता 15 इंचापर्यंत गणपती बसू शकतो याच्यामध्ये. 2 फुटामध्ये ना आपल्याकडे भरपूर व्हरायटी तुम्ही बघू शकता. 2 फुटाचे ते हे सगळी 2 फुटाची साईज. याच्यामध्ये 15 इंचाचा गणपती बाप्पा, मॅक्झिमम 15 इंचा गणपती बाप्पा एकदम छान बसू शकतात. यामध्ये तुम्ही बघू शकता सुकं करताय, सूर्य आहे, ओके, त्यानंतर लोटस आहे, बासुई आहे मोरपंखवाला, त्याच्यानंतर परत सुकं करताय व्हाईटवाला, मंगलमूर्ती आहे. तर मला सांगा यांची प्राईस वगैरे काय असेल तरी. ही 2 फुटाची जी रेंज आहे ना आपली, ही 2,500 पासून स्टार्टिंग. 2,500 पासून स्टार्ट आहे 2 फुटाची.
ओके, बघू शकता दादांकडे 2 फुटाच्या जे साईज आहे ना मकरची ती 2500पर्यंत तुम्हाला स्टार्टिंग रेंज इकडे पाहायला मिळेल. तर बघू शकता यांच्याकडे खूप साऱ्या व्हरायटीमध्ये तुम्हाला इकडे मकर पाहायला मिळणार आहे. तर दादा आपल्याला जर कोणता मकर बाहेरून कोणी जर आणला म्हणजे कस्टमाइज करायचा असेल कोणाला तर तुमच्याकडे करून मिळेल का? नाही, पहिले आम्ही ॲक्च्युली कस्टमाइजचं करत होतो काम. ओके. नाही, आता नाही जमत ते, कारण की आता वेळ खूप कमी राहिला आहे. बरोबर. आता खूप वेळ आपल्याकडे जे रेडी आहे आम्ही ते कॉन्सेप्ट समोर दाखवतो कस्टमरला आणि भरपूर चॉईस आहेत. तुम्ही या ना माझ्याकडं प्रत्येक थीममध्ये तुमच्याकडं तुम्हाला जर कुठल्या थीममध्ये तुमच्या डोक्यात जो विचार असेल ना ते मकर माझ्याकडे रेडी आहे. आता तुम्ही बघू शकता हे बघा केदारनाथ. हां, केदारनाथ. आता एवढं ट्रेंडिंग झालं आहे ना, अरे बापरे, एवढी बुकिंग फुल चालू आहे. कस्टमर लांबून त्याची माझं रिक्वायरमेंट आहे. अच्छा. केदारनाथ आहे आपल्याकडं, श्री स्वामी समर्थ आहे. ओके. त्यानंतर हे झाडांचं जंगल थीममध्ये आहे. महालक्ष्मी तुम्ही बघितलं आहे, बरोबर. स्वामी समर्थांचं आहे. ओके, स्वामी समर्थ. ह्याच्यामध्ये काय किती फुटाच्या तरी बसू शकते? याच्यामध्ये 18 इंच आपला घरगुती 18 इंच घरगुती बसू शकतं. आपला घरगुती जो गणपती असतो मातीच्या ज्या आता मूर्त्या बनतात बरोबर. ते 18 इंचाची म्हणजे रनिंग साईज ती तुम्हाला कुठेही घेऊन जायला आणण्यासाठी म्हणजे स्थापन करण्यासाठी एकदम कम्फर्टेबल साईज ही 18 इंच आहे. 18 इंचासाठी आपल्याकडे भरपूर रेंज आहे. तुम्ही पूर्ण रेंज बघू शकता. 18 इंचचे. 18 इंचासाठी 18 इंच गणपती एक बरोबर बसतो. त्या साईडला पण बघू शकता बघा, 18 इंचासाठी सगळ्या पूर्ण लाईन आहे. ओके. आपल्याकडे 25 डिझाईन आपल्याकडे रेडी आहे. 25 डिझाईन. 25 डिझाईन आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे थीममध्ये पण आहेत. आता तुम्हाला बोला जसं आता स्वामी समर्थांची आपल्याकडे बरोबर. विठ्ठलाची थीम आहे, तशी ती मोराची थीम आहे, नंतर महादेवाची तिथं थीम आहे बघा. बरोबर. त्यानंतर शिवाजी महाराजांची आहे. या साईडला तुम्ही बघू शकता हे पेशवाईमध्ये आपल्याकडे डिझाईन. अच्छा, पेशवाईमध्ये पण आहेत ना? हे पेशवाईमध्ये डिझाईन पूर्ण लाकडाची आहे. डेट पकडून ओके. तर ह्यांचा रेंज काय असू शकते दादा? ही 2500 पासून सुरुवात आहे आपल्याला. 25 पासून. हां, ही छोटी साईज 2500 आहे. मग त्यानंतर 4000 आहे, 4500 आहे, 6500 आहे, 7000 आहे, अशी वेगळी रेंजमध्ये वेगवेगळी रेंज मिळणार आहे. पेशवाईमध्ये आपल्याला मकर इकडे पाहायला मिळतात. मित्रांनो बघू शकता त्याची वेगवेगळी रेंज तुम्हाला इकडे पाहायला मिळेल. जबरदस्त मकर तुम्हाला इकडे पाहायला मिळतोय. त्याचबरोबर त्याची साईज बघू शकता. तर हा एकदम आकर्षक तुम्हाला मकर ह्या शॉपमध्ये इकडे पाहायला मिळणार आहेत. बघू शकता तुम्ही. हे बघा इकडे बघा एकदम जबरदस्त मकर तुम्हाला हा पाहायला मिळेल. साईजनुसार तुम्हाला प्राइसिंग इकडे आहे. हे बघा आपल्या इथं तुम्हाला सांगतो ना पूर्ण डिजिटल आपला स्टुडिओ आहे. डिजिटल म्हणजे 18 इंचची गणपती इथे कसा दिसेल काय दिसेल याचा आपल्याकडे एक डेमो पीस पण आहे बघा. ओके, डेमो पीस दादा दाखवत आहेत. बघू शकता. हे बघा डेमो पीस आपल्याला इकडे पाहायला मिळते बघा. एकदम परफेक्ट म्हणजे 18 इंच झाल्यानंतर तिथे जागा कशी दिसेल, तिथं तुमची पाठीमागचा लुक कसा असेल, पुढे किती जागा राहील, सगळं तुम्हाला व्यवस्थित बघायला भेटेल. बघू शकता तुम्ही एकदम आकर्षक मूर्ती एकदम तुम्हाला इकडे पाहायला मिळेल. आणि डेकोरेशन बघू शकता मकराची साईज वगैरे डिझायनिंग वगैरे एकदम आकर्षक तुम्हाला या शॉपमध्ये इकडे पाहायला मिळणार. तर दादा मला सांगा ना की कोणाला होलसेल क्वांटिटीमध्ये पाहिजे असेल मकर तुमच्याकडे मिळतील का? हो, मिळतील ना. होलसेलनी पण मिळतील. आपल्याकडं आता आपण होलसेलचं पण काम चालू केलं आहे. काय असतं, हा जो गणपती, दिवाळी, रक्षाबंधन हा जो सण आहे ना जो प्रत्येक घराघरात मनवला जातो. बरोबर. आणि ह्याच्यावरती बरेच लोक अवलंबून आहेत. बरोबर आहे. मग त्याच्यामुळं काय असतं, प्रत्येकजण विचार करतो अरे आपल्याला आता काहीतरी करायचं आहे. मग ते असे छोटे मोठे दुकानदार जे येतात किंवा घरगुतीमध्ये ते लोक ऑनलाईन पण विकतात. बरोबर आहे. तसे कस्टमर पण माझ्याकडे भरपूर आहेत का ते एक पीस सिंगल पीस पण मी देतो. असं नाही का आपल्याला एवढंच क्वांटिटी घ्यायला पाहिजे तेवढंच घ्यायला पाहिजे असं नाही. सिंगल क्वांटिटी पण मिळणार आहे. सिंगल प्रत्येक ह्याची तुम्हाला सिंगल क्वांटिटी पण भेटते आणि तुम्ही एक छोटासा व्यवसाय चालू करू शकता. आणि मार्जिन पण चांगली आहे आणि एकदम सुंदर धंदा आहे. तुम्ही तो पण बिझनेस तुम्ही करू शकता. जर मार्गदर्शन हवं असेल तर तुमच्याकडून मला पूर्ण माझ्याकडनं जेवढं सहयोग होतो ना ते करतो. आता बघा तुमच्या समोर मला एक कॉल आला. बरोबर. त्यांनी मला विचारलं हे पीस अवेलेबल आहे का. मी बोललो लगेच. त्यांनी सांगितलं बुक करा. बरोबर. तुम्ही निदान 4-5 पीस जरी माझ्याकडनं घेतले आणि त्याच्यावरनं बुकिंग जरी तुम्ही चालू केली तरी पण मी तुम्हाला पूर्ण सपोर्ट करणार. तुमच्या धंद्यासाठी माझा पूर्ण सपोर्ट राहील. बरोबर आहे. आणि दादा मला सांगा की आता कोणाला जर ऑनलाईन पाहिजे असेल, ऑनलाईन कोणाला जर डिलिव्हरी हवी असेल तर ऑनलाईनचं तुम्ही कसं काय म्हणजे सर्व्हिस देता का? एकदम सिम्पल. माझ्याकडे आता तुमचा व्हिडिओ जर त्यांनी पूर्ण बघितला, व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, त्याच्याने काय होतं तुम्हाला पूर्ण नॉलेज येऊन जातं. बरोबर आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला कुठला पीस आवडला त्याचा स्क्रीनशॉट काढा, तो मला पाठवा. मी लगेच तुम्हाला त्याचा रेट सांगेल. बरोबर. तुम्ही जर फायनल केला तर ते लगेच इथं पॅकिंग होऊन कुरिअरला जाईल. फक्त कुरिअरचा जो चार्ज आहे म्हणजे आता आमच्या उल्हासनगरपासून आता बघा बँगलोरचा माल मी बाहेर काढून ठेवला आहे. बरोबर आहे. तो आता कुरिअरने जाणार. मग जे काही चार्ज असेल आता मिनिमम बँगलोरला 1,500 ते 2,000 रुपये चार्ज लागतो एका मकरला. बरोबर. आता तुम्ही जर पुण्याला पाठवत असेल तर 600 ते 800 रुपये पुण्याचे घेतात. त्याच्यानंतर नागपूर वगैरे 1500 रुपये घेतात. म्हणजे असे वेगवेगळे चार्ज आहेत. म्हणजे जो तुमचा येण्या जाण्याचा जो खर्च आहे ना त्या खर्चामध्ये तुम्हाला तिथं पीस तुमच्या
डोर टू डोर येतो. डोर टू डोर हा, बरोबर म्हणजे आहे. तुम्हाला यायची काहीच गरज नाही आहे. तुम्हाला फक्त ऑनलाईनवर इथे बघायचं आहे, यूट्यूबचा पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे, त्याच्यामध्ये जो पीस कुठला आवडला आहे त्याच्यामध्ये साईज तुम्हाला जर पाहिजे असेल ते साईज पण माझ्याकडे बरेच ह्याच्यामध्ये अवेलेबल असतात. बरोबर. त्या साईज तुम्हाला सांगायचे, ह्याच्यामध्ये तुम्हाला मी पूर्ण गायडन्स करतो. तो पीस तुम्हाला तुमचा जर 1.5 फुटाचा गणपती आहे तर तो 1.5 फुटाचा गणपती कशात चांगला दिसेल मी ते तुम्हाला आता कसं तुम्हाला दाखवलं डेमो, बरोबर. हां, तसं मी ठेवून दाखवतो. त्याची लाईट सिस्टम कशी आहे काय आहे सगळं एक्सप्लेन करून जर तुम्ही फायनल केला तरच मग त्याचं पुढचं आपण प्रोसेस करून नियोजन नियोजन करणार आहे. ओके. तर बघा दादाने आपल्याला छान माहिती दिलेली आहे. तर दादा कोणाला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर म्हणजे कसा तुमचा नंबर काय आहे? नंबर माझा बघा 91 46 970 975 9146 970 975 हा माझा नंबर आहे. आणि एकदम प्रत्येक गोष्टीचा म्हणजे मी जरी बिझी जरी असलो ना तर तुम्हाला रिप्लाय 100% भेटणार. हां, ओके. किती जरी बिझी असलो तर तुम्हाला रिप्लाय भेटणार. दादाने आपल्याला छान माहिती दिलेली आहे. अवेलेबल आहे. एक साईज अवेलेबल हां, आहे. म्हणजे ही 3 फुटाची आपली साईज आहे. ओके. 3x2चा त्याचा बेस आहे आणि याच्यामध्ये 24 इंचापर्यंत मॅक्झिमम गणपती बसतो. 24 इंचापर्यंत. 24 इंचापर्यंत. आणि एकदम सुंदर म्हणजे आता तुम्हाला सांगतो ना दरवर्षी आम्ही नवीन काय ना काय आणतो. आता हे 12 ज्योतिर्लिंग कोणाच्या जर ह्याच्यामध्ये असेल तर ते आपल्याकडे डिझाईन अवेलेबल आहे. ओके. आणि एकदम चीप रेटमध्ये आहे आणि फोल्डिंग आहे, बॉक्स पॅकिंगमध्ये आहे, कुठेही तुम्ही घेऊन जाऊ शकता. ओके. फोल्डिंग वगैरे होणार हां, व्यवस्थित? पूर्ण व्यवस्थित फोल्डिंग आहे, पूर्ण लाईटिंग आहे. प्रत्येक ह्याच्यामध्ये लाईट टाकलेली आहे आपली. प्रत्येक ह्याच्यामध्ये लाईट आहे? प्रत्येक ह्याच्यामध्ये लाईट आहे. कमानीमध्ये लाईट आहे, वरच्या पीसमध्ये, बेसमध्ये सगळीकडे लाईटिंगचा फुल इफेक्ट दिलेला आहे. अच्छा अच्छा. तर मित्रांनो बघू शकता ह्याच्यामध्ये ना पूर्ण लाईटिंगचा पूर्ण बेस दिलेला आहे ह्याच्यामध्ये. हा कसा आहे दादा? सरस्वतीमध्ये? मस्त एकदम खूप छान वाटतोय हा मकर. सरस्वतीमध्ये जबरदस्त आहे बघू शकता. खालचे मॉडेल तुम्ही बघितले. बरोबर. आता वरचे जे मॉडेल आहेत अजून युनिक आहेत. म्हणजे युनिक आहेत. हां, आपल्याकडे जे कस्टमर येतो ना तो कन्फ्यूज होऊन जातो. बरोबर. अरे आता घ्यायचा कुठला. आता तुम्हीच बघितलं तुमच्या समोर त्यांनी जवळजवळ 15 ते 20 मिनिटं विचार केला का कुठला पीस. 3 मधनं त्यांना फायनल करताच आला नाही. शेवटी मग त्यांनी तो हा पीस घेतला आपल्याकडे. बघू शकता मित्रांनो बघा फायनल केलेला पीस आहे. बघू शकता तुम्ही हे पूर्ण वरती ह्यांचं हे पूर्ण शॉप आहे आणि शॉपमध्ये असे मकर तुम्हाला पाहायला मिळतील. आता सूरजमुखी ना. हा जबरदस्त म्हणजे एवढा ट्रेनिंग पीस आहे ना. गेल्या वर्षी याच्यामध्ये आपल्याकडे मोठी साईज होती, कस्टमर लोकांच्या घरात बसत नव्हती. पण यावर्षी आपण त्यामुळे छोटी साईज बनवली आहे तर जेणेकरून प्रत्येकाच्या घराघरामध्ये तो पीस लागेल आणि त्यांच्या टेबलावर बसेल. बरोबर. आता 40 बाय 30चा त्याचा बेस आहे आणि उंची 47 आहे आणि याच्यामध्ये 2 फुटाची मूर्ती एकदम सुंदर दिसते. एकदम सुंदर. ह्याच्यामध्ये साईज येणार आहे का आपल्याला मिळेल? ह्याच्यामध्ये 2.5 फूट आहे. 3 फुटामध्ये जी गेल्या वर्षीची मोठी साईज आहे ती पण आपल्याकडे अवेलेबल. काम जे केलं त्याच्यावरती ते काचीचं आहे की कसं काय? पूर्ण मिरर वर्क आहे. आता ॲक्च्युली कसं आहे आम्ही दाखवतो तुम्हाला. आता हे बघा हे पूर्ण मिरर वर्क आहे. आम्ही आता ह्याच्यावरती लॅमिनेशन काढलेलं नाही आहे. हे जर लॅमिनेशन काढलं ना हे बघा अशी काचेची फिनिशिंग. ओके. काचेची फिनिशिंग आहे. एकदम मिरर फुल मिरर ना. फुल मिरर. आता आम्ही ते काय ॲक्च्युली काढलेलं नाही आहे कारण की काय पीस खराब नको होण्यासाठी. आणि फिटिंग पण एकदम इझी आहे. फोल्डिंग वगैरे करू शकतो चांगलं. पूर्ण फोल्डिंग, पूर्ण बॉक्समध्ये पॅकिंग. ओके. बॉक्समध्ये पूर्ण पॅकिंग करून मिळणार आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता हे गोल्डनवाले ना. गोल्डन टेम्पल आहे, आर्च टेम्पल आहे. एवढं डिमांडेड पीस आहे यावर्षीचा. ओके. म्हणजे आपल्याकडे तुम्हाला युनिक बघायलाच भेटणार. युनिक म्हणजे कस्टमर लांबून त्यासाठी आपल्याला कॉल करतात आणि एवढी मागणी असते की आम्ही शेवटी पुरू शकत नाही. ओके. म्हणून ह्यो जो वेळ आहे ना रक्षाबंधनच्या अगोदरचा. ओके. ॲक्च्युली 15 ऑगस्ट यावर्षी लवकर येऊन गेली, नाहीतर 15 ऑगस्टपर्यंत आमची डेडलाईन असते. तर 15 ऑगस्टपर्यंतच आम्ही ऑर्डर घेतो, नंतरची ऑर्डर आम्ही बंद करतो. पण यावर्षी गणपती उशिरा असल्यामुळं रक्षाबंधनपर्यंत आमच्या जे आमचे युनिक पीस जे आहेत त्याची ओके. ऑर्डर आम्ही रक्षाबंधनपर्यंत घेतात. हां. ओके. जसं आता तुम्ही स्वामी मग खाली बघितलं त्यामध्ये जे काही मोठी साईज आहे 3 फुटाची आहे. ही स्वामी समर्थांची. हां, स्वामी समर्थांची 3 फुटाची साईज आहे. आता हे जर पण गेल्या वर्षी 3 फूट साईज आपण बनवली होती पण कस्टमरची छोट्याची पण मागणी होती, मोठ्याची पण मागणी होती. बरोबर. म्हणून आपण यावर्षी दोन्ही साईज अवेलेबल केली आणि हे ओरिजिनल लुक. लोकांनी ह्याचा कॉपी मारण्याचा प्रयत्न केला पण तो लुक काय त्यांना देता आला नाही. आपला जो लुक आहे ना हे ओरिजिनल लुक म्हणजे स्वामी बसले झाडाखाली, पारंब्या वगैरे त्यांचा पूर्ण ब्रह्मांड नायक जो लुक आहे ना तो कोणालाच देता नाही आला. 4,500ची रेंज आहे. याच्यामध्ये तुमचा 1.5 ते 2 फुटाचा गणपती बाप्पा एकदम सफिशियंट बसतो. 3 फुटाची आपली साईज आहे आणि सगळे युनिक पीस आहेत. शंकराच्या थीममध्ये आहे, गणपती बाप्पाच्या थीममध्ये आहे, विठ्ठलाच्या थीममध्ये आहे, स्वामी समर्थ आहे, अष्टविनायक आहे. बरोबर.
तसं इथे शिवाजी महाराजांचं बघू शकता. ह्याच्यामध्ये आपल्याकडे 2 साईज अवेलेबल आहे, 2.5 फूट 3 फूट ओके, ह्याच्यामध्ये साईज मिळणार आहे. साईज मिळणार. तसंच मॅजिक होम जो आमचा दरवर्षी चालतोय. ओके, Building होते पण 2 डिझाईन. गेल्या वर्षी एकच डिझाईन होती, ह्या वर्षी नवीन डिझाईन बनवली. नवीन डिझाईन बनवले आहे. नवीन डिझाईन बनवली. ही आपली रेग्युलर जी डिझाईन आहे ती पण आहे. ओके, तर याच्यामध्ये लाईटिंग वगैरे सगळं सेट आहे लाईट पूर्ण. वगैरे सगळं लावलेलं आहे. बॉक्समध्ये पॅकिंग आहे, कुठेही तुम्ही घेऊन जाऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. श्री गणेश आहे ना मग असं नाही. त्याच्यामध्ये आपल्याकडे 2 साईज अवेलेबल आहे. ह्याच्यामध्ये 2 साईज मिळणार. हा 2 साईज मिळणार. ओके, 2 साईज तुम्हाला मिळतील ह्याच्यामध्ये. मध्ये पण आपल्याकडे 4 साईज अवेलेबल आहे. ह्याच्यामध्ये 4 साईज. हा 2.5 फूट 3 फूट 3 साईज 3 साईज मिळतील. ओके, ह्याच्यामध्ये 3 साईज मिळणार. 3 साईज मिळणार. ओके ह्याच्यामध्ये 2 साईज आपल्याकडे अवेलेबल आहे, 2.5 फूट 3 फूट. ओके, 2.5 फूट 3 फूट. ओमकार टेम्पल हे पण आपल्याकडे. ह्याच्यामध्ये पण आपल्याकडे वेगवेगळे डिझाईन आहे. अच्छा, तुम्ही हे बघू शकता. त्याच्या बाजूला आर्च टेम्पल बघू शकता 2.5 फुटामध्ये. बरोबर. हे पण युनिक आहे. गोल्डनचं पूर्ण त्याच्यावरती वर्क केलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर शीश मेल जसं आता ते आपण काचेचं दाखवलं काचेचं दाखवलं. हां बरोबर. सेम तसं ते आपण आता कवरिंग काढलेलं नाही वरचं, काचेच्या वरचं कवरिंग ओके. काढलं ना पूर्ण पीस असा एकदम चकचक होतो. ओके, चमकतो वगैरे. पूर्ण चमकतो. ओके. त्यानंतर यो झोपाळा आहे. ओके, त्याच्यामध्ये काय झुमर वगैरे आहे का वरती? हा वरती झुमर आहे, बाजूला झोपाळ्याचं लुक दिलंय. ओके. लाईट लावलेली आहे आतमध्ये. अच्छा, लाईट वगैरे तुम्हाला मिळणार आहे याच्यामध्ये. बघू शकता मिरर आहे पूर्ण. आणि याच्यामध्ये लाईटीमधले गेलं तर तुम्ही चमकत असेल ना पूर्ण. चमक. फुल ते बघा समोर मध्ये दिसतंय का तुम्हाला, मधला जो पेस आहे ना हां तिथला तो स्टिकर काढलेला आहे, त्यामुळे बघा ते एकदम ग्लॉसी दिसतो. बरोबर. त्यानंतर तुम्ही लामण दिवा बघू शकता. लामण दिवा. हा बघा हे वरती लामण हा, दिवा. लामण दिवा. 2 साईज आहेत. त्याच्यानंतर ब्राऊन टेम्पलमध्ये 2 साईज आहेत. श्री गणेशमध्ये आपल्याकडे 2 साईज आहे, 2.5 फूट 3 फूट. त्यानंतर या मयूर टेम्पलमध्ये पण आपल्याकडे 2 साईज आहे, 2.5 फूट 3 फूट. श्री गणराया त्यामध्ये पण आपल्याकडं 2.5 फूट 3 फूट साईज आहे. श्री गणेशाची ही मोठी साईज आहे बाजूला. ओके, त्यानंतर ह्याच्यामध्ये पण दादा साईज मिळेल का आपल्याला? साईज मिळेल ना, 2.5 फूट बघा तिथं लावली आहे. ओके, 2.5 फुटाचे. हां, तो 2.5 फूट आहे. आणि 3 फूट. 3 फूट आहे. ओके आता हे ओके. जवळजवळ 3 वर्षापासून खूप पीस चालतोय. तर आपल्याकडे 3 फुटच होता, आपण त्याची आता छोटी साईज पण बनवले. ओके. त्यानंतर हे राऊंड पिलर बघू शकता, हे पण 3 फुटाचे आहे. त्यानंतर हे बालाजी टेम्पल. ओके. हेरंबा टेम्पल. ओके, सगळे युनिक पीस आहेत. आणि अजून कितीतरी मकर असे आहेत का मी लावलेलेच नाहीयेत, ते फोटोवरती मी कस्टमरला दाखवून देतो. ओके. आता ह्याच्यामध्ये माझ्याकडे अजून 4 आयटम लावायचे बाकी आहे. अष्टविनायक आहे, गजमुख आहे. त्यानंतर तुम्हाला सांगतो बालाजी टेम्पल, ह्याच्यामध्ये मोठी साईज आहे. ते अजून लावूनच नाही झालेत आमच्याकडे. अच्छा. तर ते आम्ही फोटोवरतीच बुकिंग घेतो. ऑर्डर केली तर आपल्याला किती दिवसात मिळते? ते डिपेंडेंट म्हणजे आता ते त्यांचं लोकेशन काय आहे. लोकेशन काय? ओके. आउट ऑफ महाराष्ट्र असेल तर 8 दिवस लागतात. आणि महाराष्ट्राच्या इथे मध्ये 2-3 दिवसामध्ये डिलिव्हरी होऊन जाते. 2-3 दिवसामध्ये. 2-3 दिवस. ओके, 2-3 दिवसामध्ये तुम्हाला डिलिव्हरी होऊन जाईल. जसं तुमचा एरिया वाईज असणार ते डिपेंड, कारण तो कुरिअर कसं किती दिवसामध्ये जातो त्याच्यावरती सर्व डिपेंड आहे. तुम्हाला ना ऑनलाईन पण इथे सुविधा आहेत, तर तुम्ही दादांना कॉल करून तुम्ही ऑनलाईन डिलिव्हरी पण मागू शकता इकडून. तर हे बघा आकर्षक मकर आणि चांगल्या क्वालिटीचे आणि कमी रेंजमध्ये तुम्हाला पण इकडे मकर इकडे पाहायला मिळतील. साईजनुसार तुम्हाला इकडे मकर पाहायला मिळतील. तुम्हाला होलसेल रेटमध्ये पण या शॉपमध्ये तुम्हाला मकर पाहायला मिळणार. तुम्हाला जो पीस आवडला किंवा तुम्हाला ऑनलाईन डिलिव्हरी हवे तरी पण तुम्हाला ऑनलाईन डिलिव्हरीमध्ये हे मकर तुम्हाला इकडे मिळतील. कोणाला शॉपमध्ये विकायला न्यायचे असतील तर कोणाला बिझनेस करायचा असेल तर म्हणजे का त्याचं रेंज कसं काय असणार आहे? त्याचं रेंज मी तुम्हाला सांगितलं ना, आपण चांगल्यात चांगलं प्रॉफिट, आता मी जे तुम्हाला इथं जी रेंज सांगितली ना त्याच्यापेक्षा कमीच तुम्हाला होलसेलमध्ये भेटणार आहे. आणि तुम्हाला चांगला प्रॉफिट होईल अशा हिशोबाने आपल्याकडे रेंज असते. आणि मी पूर्ण गायडन्स करतो, रनिंग साईज कुठले, रनिंग आयटम कुठले. काही गिरायकांच्या मी ह्याच्यात मारत नाही. आता तुम्हाला सांगतो, त्या दिवशी बदलापूरवरून माझ्याकडे पार्टी आली होती. त्यांनी एक ठराविक पीस लिहिले 15-20 पीस. पण मी त्यांना म्हटलं का नाही बाबा, ही तुमच्याकडे चालणार नाही, ही रेंज चालते बदलापूरला. बरोबर. जसं आता तुम्ही बघितलं अंधेरीवरनं मला कॉल आला आहे. अंधेरीचं जे त्यांचं पीस जे पाठवले होते ते त्यांनी परत रिपीट मागवले. म्हणजे आपल्याकडनं जेव्हा मकर घेऊन जातात ना, त्याची रिपीट ऑर्डर आपल्याला येणारच, एवढी आम्हाला खात्री असते. तसेच पीस आम्ही देतो का बाबा आता कल्याणला कुठले पीस चालतात, डोंबिवलीला कुठले चालतात, ठाण्याला कुठले चालतात, त्याचं पूर्ण आपण गायडन्स देतो. बरोबर. आणि त्याच्या हिशोबाने आपल्याकडे प्राईस लिस्ट असते, फिक्स रेट असतो आणि व्यवस्थित आपल्याकडे सगळं सिस्टमॅटिक काम आहे. ओके. तुम्ही फक्त मला कॉल करा, कधी येणार त्याचं टायमिंग घ्या आणि तुम्हाला मी चांगलं सपोर्ट करेन. ओके. तर दादांनी छान अशी माहिती दिली आहे. तुम्हाला जर होलसेलमध्ये शॉपमध्ये ओपन करायचं असेल किंवा तुम्हाला इथून होलसेलमधून मकर घेऊन जायचं असतील तरी पण दादा तुम्हाला गायडन्स देतील.